धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या पिंपळनेर शहराला लागून सामोडे गाव आहे। या सामोडे ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्रमांक 10 मध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांकडून अंगणवाडीच्या खिडकीतून अग्नी उपद्रव टाकून लहान चिमुकल्यांचं शैक्षणिक आणि सामाजिक साहित्य जाळण्याचा प्रकार समोर आलाय। अंगणवाडीची मदतनीस आहे। 12 नंबर आहे आमची अंगणवाडी। मी सकाळी 8:30 ला शाळा उघडली तेव्हा येताच मला तिथे मध्ये आग लागताना दिसली। मी इथल्या भाविक लोकांना बोलून पाहिलं तर सगळ्या शाळेचं नुकसान झालेलं आहे। आमच्या शाळेतले सगळे टेबल खुर्च्या आमचे सगळं इकडचं हे पोस्टर वगैरे सगळं नुकसान झालेलं आहे आमच्या शाळेचं। आणि तसं पाहताच इथल्या एरियाचे मुलं आणि माणसं कायम मी ओट्यावर बसून इथं सिगरेट बिड्या हे कायम मला येते ना, मी झाडझूड करताना इथं एक ग्लास दारूची बॉटल वगैरे सगळं सकाळी पडलेलं राहतं। आम्ही किती वेळेस तक्रार केली पण ग्रामपंचायत लक्ष देत नाही। कोणती ग्रामपंचायत? सामोडे ग्रामपंचायत तिथं लक्ष देत नाही। निवेदन वगैरे दिले होते? हो, आमचे किती आता वास्तविक गडरीचं पाणी आम्ही किती दिवसापासून सांगू राहिलो तरी कोणीच ते बघत नाहीये। कारण की आमच्या शाळेतले पोरं पण इथं येता जाता आम्हाला खूप त्रास होऊ राहिला आणि अभावी इथं झोपडपट्टीचं काही कारण नसताना इथं राहत आहे। हे सुद्धा ग्रामपंचायतने लक्ष देऊन यांना उठवायचं आणि आमच्या शाळेत 3 शाळांना आम्हाला कंपाऊंड करून द्या। आज आमच्या शाळेचं एवढं नुकसान झालेलं आहे। दरम्यान अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी या ठिकाणी काही टवाळखोर मुलं अंगणवाडीच्या ओट्यावर बसून मद्यपान करत असतात। त्यांनी या बाबतीत ग्रामपंचायतीला वारंवार कळवलं होतं, तरी यावर सामोडे ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। यामुळेच हा प्रकार घडला असल्याचं बोललं जातंय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।